सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार. अरावली पर्वतरांगा या कोणत्या प्रकारच्या हा बाबत व्हिडिओ पाहिला का? याच्या पूर्वीचा आहे, नसन पाहिला पाहून घ्या, कारण तो समजन तर हा समजन है ना. आजचा व्हिडिओ कशासाठी आहे हा की अरावली पर्वत जो आहे त्याची उत्क्रांती म्हणजे त्याच्या निर्मितीपासून आजची स्थिती कसं जिओलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये इव्होल्युशन झालं का? कारण की अरावली पर्वतरांगा आजकालचा ज्वलंत प्रश्न आहे ना. मग ज्वलंत प्रश्नामध्ये स्पर्धकांना जिओग्राफिकल कॉन्टेक्स्ट मध्ये, जिओलॉजिकल कॉन्टेक्स्ट मध्ये, एन्व्हायरमेंटल, इकॉलॉजिकल है ना, हिस्टॉरिकल या कॉन्टेक्स्ट मध्ये प्रश्न विचारू शकतात आणि त्याच्यामुळे त्याची तयारी असली पाहिजे. आज काय बघणार आहोत आपण? आज बघणार आहोत आपण इव्होल्युशन. ठीक आहे, चलायचं मग चला. तर इव्होल्युशन म्हणजे विवर्तनकी उत्क्रांतीचे 4 टप्पे आपल्याला इथे दिसतील. टेक्टोनिक इव्होल्युशन म्हणतात, म्हणजे पृथ्वी तलावर कुठलेही उठाव, रिलीफ तयार होतात है ना, ते कशामुळे होतात? टेक्टोनिक डेव्हलपमेंटमुळे होतात है ना. प्लेट टेक्टोनिक मूव्ह होत राहते आणि उथलपथल होत राहते. हजारो लाखो करोडो वर्षामध्ये होते, म्हणून आम्हा माणसांना माजल्यासारखं काही होई नाही बा, असंच असते असं आपल्याला वाटते है ना. आपलं इटुकलं पिटुकलं आयुष्य खूपच खिचलं तर 100 वर्ष त्याच्यावर आहे नाही, आणि इटुकले पिटुकले अख्ख्या मानववंशाचं आयुष्य मागच्या 10 लाख वर्षाचं. 10 लाख का नाही, 4 लाख. 4 लाख का नाही, 10,000. त्यातले 5,000 नुसते भटकंतीत गेले. 5,000 मध्ये वाटते कुठं मागच्या 100, 150, 200 वर्षात कुठं तरी प्रगती करत आहोत, ते पण शेमडी सुमडी है ना. आणि हमारे सेक्तो हा आपला जिओलॉजिकल टाइम स्केल मध्ये पाहायचा आहे ना, आपला कॅलेंडर नाही पाहायचा आहे. कॅलेंडर मध्ये काही खरं नाही, जाऊ द्या. तर 4 टप्पे आहेत. किती टप्पे आहेत? 4 टप्पे. पहिला भिलवारा पट्टिताश्म जटिलता, भिलवारा नेस कॉम्प्लेक्स हा 2500 मिलियन इयर्स अगो आहे है ना. दुसरा त्याच्यानंतरचा टप्पा अरावली गिरिजनन, अरावली ओरोजिनी 1800 मिलियन इयर्स. त्याच्यानंतर तिसरा टप्पा दिल्ली गिरिजनन, दिल्ली ओरोजिनी 1100 मिलियन इयर्स अगो. आणि त्यानंतर आहे गिरिजननोत्तर उत्क्रांती, पोस्ट ओरोजेनिक इव्होल्युशन, तो आहे 850 ते 750 मिलियन इयर्स ॲगो. आणि आम्ही आता आजूबाजूच्या वर्षाच्या साठी झगडतो का म्हणा. असो, आपल्याला दिसतंय अरावली कुठे आहे? दिसतंय हा बरोबर आहे. कच्च्या वर जर घेतला तर असा असा कसा तरी मूव्ह होताना आपल्याला दिसतो, दिल्ली जवळ जातो. क्लिअर? ठीक आहे. 4 टप्पे पाहायचे, समजून घ्या, टप्पे लक्षात घ्या. हे पण विचारू शकता, सरळ सोपा प्रश्न है ना. आता एक एक टप्पा पाहू. टप्पा काय आहे? हा जो भाग आहे पृथ्वी तलावरचा कुठलाही भाग असा परिपक्व आणि परमनंट असा नाही. अर्थ इज अ डायनामिक. अर्थ इज अ डायनामिक, ती जिवंत आहे, आम्हीच मेल्यासारखं वाटतं. असो, तर भिलवारा नेस कॉम्प्लेक्स हा पहिला टप्पा 3 to 2.5 बिलियन इयर्स, म्हणजे बिलियन इयर्स म्हणजे 3000 ते 2500 मिलियन इयर्स असं लिहू आपण. ठीक आहे. काय आहे? इव्होल्युशन ऑफ एक्सटेन्सिव्ह ग्रॅनिटिक बॅथोलिथ्स. काय आहे? इव्होल्युशन ऑफ एक्सटेन्सिव्ह है ना ग्रॅनिटिक बॅथोलिथ. बॅथोलिथ खडकांचे प्रकार, तो व्हिडिओ पाहून घ्या. बॅथोलिथ, लॅकोलिथ, फॅकोलिथ काय होते ते है ना. तर बॅथोलिथ म्हणजे टणक भाग, असा मॅग्मा वर येते आणि पृथ्वीच्या आतमध्ये थंड होऊन जाते. याचा अर्थ इथे ज्वालामुखी प्रक्रिया होत होती. अग्निजन्य खडक असे वर आले. वर आलेले अग्निजन्य खडक पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली थंड झाले आणि बॅथोलिथ तयार झाले. हा तो फेज आहे. हा एरिया दिसतोय आपल्याला
ओके, ठीक आहे. काय झालं बघूया. गतिशील भूखंड केंद्रीकरण पहिल्यांदा झालं, रॅपिड क्रॅटोनायझेशन. क्रॅटोनायझेशन म्हणजे असा टणक खंड जो परमनंट बेस तयार करतो क्रस्टचा, ठीक आहे. मग ते कसं तयार झालं, तर असे यायला लागले बाबा, बुडुक 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 बुडुक, मॅग्मावर मॅग्मावर, एकावर एक थर, एकावर एक थर, एकावर एक थर. किती थर? 20 ते 25 किलोमीटरचा थर आतमध्ये बॅथोलिथचा, 20 ते 25 किलोमीटरचा बॅथोलिथचा थर. एवढ्या प्रकारचा तो क्रस्ट जो आहे तो तयार झाला. हा जो आहे हा ग्रॅनाइटिक रॉक होता, इग्नियस रॉक, ग्रॅनाइटिक रॉक. ग्रॅनाइटिक रॉकच्या नंतर आतमध्ये असल्यामुळे मेटॅमॉर्फिझम झाले, रूपांतरण झाले. कशामध्ये? पट्टिताश्म मध्ये, नीस मध्ये, है ना. त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतंय, एक टणक भाग, एक टणक भाग, पृथ्वीच्या क्रस्टचा एक टणक भाग इथे तयार झालाय. परमनंट बेस तयार झाल्यासारखा तो तयार झाला आहे. म्हणून आपण याला म्हणतो आर्कियन बेसमेंट फॉर्मेशन. काय म्हणतो? आर्कियन बेसमेंट फॉर्मेशन. आणि हा नीसचा एरिया आहे, भिलवारा एरियामध्ये तयार झालाय, म्हणून याला म्हणतो भिलवारा नीस कॉम्प्लेक्स, BGC. कुठे तुम्हाला लिहिलेलं दिसन नकाशात तर वाचून घ्या. का समजायचा? भिलवारा नीस कॉम्प्लेक्स हा बेसमेंट होता. या बेसमेंटच्या आधारावर आता आपल्याला दिसते पुढची पर्वत निर्मिती झालेली आहे. ठीक आहे, क्लिअर झाला आता? ओके, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये मग काय झालं, एकदा बेसमेंट तयार झाला. आता बेसमेंट तयार झाल्यावर वरचा जो आहे क्रस्टच्या वरचा भाग, त्याच्यामध्ये रिफ्टिंग होणं सुरू झालं. आणि ती रिफ्टिंगची जी सुरुवात आहे ती म्हणजे अरावली ओरोजेनी, अरावली ओरोजेनी. ठीक आहे. मग अरावली ओरोजेनी केव्हा सुरुवात झाली? पॅलिओ प्रोटेरोझोइक इरा, केव्हा? पुराप्राजीवी महाकल्पामध्ये, पॅलिओ प्रोटेरोझोइक इरा, 2.5 to 2 बिलियन इयर्स, 2.5 to 2 बिलियन इयर्स या कालावधीमध्ये आपल्याला दिसून येते. बघा याच्यामध्ये दिसते, हा नकाशा दिसतोय तुम्हाला? दिसतोय? ओके. या नकाशामध्ये बघा मी अशा रेषा 2 मारल्यात आणि तिथे निळा रंग दाखवलेला असा, ती पर्वत निर्मितीची आहे. त्या साईडला जर बघितलं, राजस्थानच्या साईडला, पश्चिम साईडला, तर इथे आहे मारवार, मारवार क्रॅटॉन. आणि इकडे जर बघितलं है ना, दक्षिण पूर्वेकडे, तर तो आहे बुंदेलखंड क्रॅटॉन. दिसतंय? आणि मधात गॅप दाखवतंय. गॅप दाखवणं म्हणजे रिफ्टिंग. काय झालंय? पहिल्यांदा घडलं रिफ्टिंग. रिफ्टिंग म्हणजे भूखंड विलग व्हायला लागले, वेगवेगळे आले. 2 क्रेटॉन्स, मारवार क्रेटॉन पश्चिम साईडला आणि बुंदेलखंड क्रेटॉन पूर्व साईडला, हे विलग व्हायला लागले. विलग व्हायला लागले म्हणजे खचदरी तयार व्हायला लागली. विलग व्हायला लागले म्हणजे खचदरी तयार व्हायला लागली. ही जमीन अशी दूर दूर जाय. खचदरी म्हणजे खोल, खचदरी म्हणजे तिथे बेसिन तयार व्हायला लागला. अरावली भूद्रोणी ओपन झाली, ओपनिंग ऑफ अरावली ओशियन. अरावली नावाचा ओशियन, ओशियन म्हणजे इथे एक प्रकारची भूद्रोणी होती, म्हणजे जिओसिंक्लाइन तयार झाला. काय तयार झाला? एक जिओसिंक्लाइन तयार झाला, भूद्रोणी तयार झाली. कशा प्रकारची? हे अशा प्रकारची तयार झाली. इकडे आपला मारवार आणि इकडे आपला बुंदेलखंड. हे मारवार आणि बुंदेलखंड दोनच्या याच्यात अशी, कशी? इन्व्हर्टेड बेसिन. कशी? इन्व्हर्टेड बेसिन. आता इन्व्हर्टेड बेसिन तयार झाले तर ऑब्विसली 2 दिसत आहेत, वेस्ट मारवार क्रॅटॉन आणि ईस्ट बुंदेलखंड क्रॅटॉन. हे आणि हे इकडे आहेत, यातलं आणि यातलं. मग सेडिमेंट इथे साचायला लागलं, बरोबर आहे. उतार आला की तिथे प्रवाह होतो, वाहन होतं, इथे सेडिमेंट साचायला लागले. अरावली अधिगटाचे संचयन, सेडिमेंटेशन ऑफ अरावली सुपरग्रुप. अरावली सुपरग्रुप कुठला आहे? ह्या भागातला. अरावली सुपरग्रुप ह्या भागातला. या भागातला अरावली सुपरग्रुपचं सेडिमेंटेशन व्हायला लागलं आणि सोबतच अरावली खोऱ्याचे अवतलन, जनरल सबसिस्टन्स ऑफ अरावली बेसिन, हे असं व्हायला लागलं आणि हे खाली जायला लागलं, हे जायला लागलं आणि खाली व्हायला, म्हणजे असं भरणा होत होत गेला. आता भरणा होत होत गेल्यानंतर दुसरी प्रोसेस
ती म्हणजे आता क्लोजिंगची. मारवार क्रेटॉन आणि बुंदेलखंड क्रेटॉन यायला लागले एकमेकांकडे. आधी दूर झाले, त्यात सेडिमेंट गेले, मग ते एकत्र यायला लागले. एकत्र येताना लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, बुंदेलखंड क्रेटॉन हा सबडक झाला, आतमध्ये शिरायला लागला. कोणाच्या? मारवार क्रेटॉनच्या. जबरदस्त शिरकाव झाला, शिरत गेला. जितका हा शिरेल तितका हा उंच जाईल, जितका हा शिरेल तितका हा उंच जाणं सुरू होईल. म्हणजे कॉम्प्रेशन फेजला मारवार क्रेटॉन असा उंच उंच जायला लागला, बुंदेलखंड क्रेटॉन असा मॅन्टलकडे शिरायला लागला, पृथ्वीच्या आतमध्ये शिरायला. हा झाल्यानंतर तिसरा पार्ट, हा शिरल्यामुळे काय झालं, कॉन्टिनेंटचे जे आहे क्रेटॉन ते ओढाताण झाली, अशी शिरायला लागला. हा शिरायला लागल्यामुळे कर्व्याचर तयार झाला. काय? कर्व्याचर तयार झाला. आणि कर्व्याचर जो तयार झाला दॅट इज कॉल्ड ॲज अ आयलँड आर्क क्रिएशन. जेव्हा दोन ऍक्टिव्ह प्लेट मध्ये विवर्तनिकेमध्ये जेव्हा एक प्लेट दुसऱ्या प्लेटच्या खाली धसायला लागते आणि भूखंड तयार होतो, तिथे काय तयार होतात? आर्क तयार होतात, अशा किंवा अशा, है ना. इकडनं जर हा जोर लावत असेल, वर जात असेल आणि इकडनं खाली जात असेल तर अशी आर्क होईल. इकडनं जर हा येत असेल, हा वर जात असेल तर अशी आर्क तयार होईल. म्हणजे पहिली आर्क कशी तयार झाली? अशी हलकीशी आर्क तयार झाली, त्याला म्हणतात द्वीपचाप निर्मिती, आयलँड आर्क क्रिएशन. आयलँड आर्क क्रिएशन कशामुळे? हेवी कोलिजन, जबरदस्त आघात व्हायला लागला, समाघात झाला, रिफ्टिंग, सेडिमेंटेशन आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या, है ना. आणि त्याच्यामुळे आयलँड आर्क क्रिएटेड झाल्यात. त्याच्यानंतर काय? तर अपलिफ्टमेंट. आयलँड आर्क नंतर अपलिफ्टमेंट, है ना. अपलिफ्टमेंट ऑफ अरावली सुपर ग्रुप. हा जो पार्ट आहे, हा इतका पार्ट इकडचा खालचा, तो अपलिफ्ट व्हायला लागला आणि पहिलं प्रोटो माउंटन तयार झालं. पहिलं प्रोटो माउंटन, त्याला म्हणतात सुचरिंग, खंडीय शिवणी. काय म्हणतात? खंडीय शिवणी. आता पहिलं माउंटन, प्रोटो माउंटन, आद्य पर्वत निर्माण व्हायला लागलं म्हणजे कसं बघा, इंटेन्स कॉम्प्रेशन, त्याच्यामुळे भरकनवर, सोबत प्रणोद भ्रंश तीव्र उतार व्हायला लागला, है ना. स्टीप जो आहे तो थ्रस्ट फॉल्ट तयार व्हायला लागली, अशी अशी एकदम तिरकट असं वर चालला गेला आणि हा अशा प्रकारे व्हायला लागला, असा उंच पर्वत, असा उंच. कारण हा एक बुंदेलखंड असा चालला आणि मारवार असा चालला, बरोबर आहे, राईट, ठीक आहे. त्यानंतर सुचर झोन आहे तो निर्माण झाला आणि बृहद, लक्षात घ्या, बृहद, ग्रेट बाउंड्री फॉल्ट, बृहद जे आहे सीमावर्ती भ्रंश, है ना. काय म्हणतात? ग्रेट बाउंड्री फॉल्ट. ग्रेट बाउंड्री फॉल्ट कुठे तयार झाली? इथे, इथे ग्रेट बाउंड्री फॉल्ट इथे या साईडला तयार झाली. कारण बुंदेलखंड खाली गेला म्हणून तिथे इथे फॉल्ट तयार झाली. क्लिअर? आता हा जो पर्वत होता, अरावली पर्वत, हा इतका उंच होता की आजचे इथलं जे हिमालय आहे त्याच्यापेक्षाही तो उंच झाला, कारण की जबरदस्त इंटेन्स कॉम्प्रेशन झालं. समजलं? पहिलं रिफ्टिंग, पहिलं सेडिमेंटेशन, पहिलं कॉम्प्रेशन, पहिला आयलँड आर्क आणि त्याच्यानंतर पहिलं माउंटन फर्स्ट. ठीक आहे, हा झाला फेज. हा फेज झाल्यानंतर दुसरा फेज वरच्या साईडचा, हा साईडचा, हा पहिल्या याला, हा वरचा, कॉल्ड ॲज अ दिल्ली ओरोजेनी. काय केव्हा तयार झाला? मेझो प्रोटेरोझोइक इरा, मध्य प्रजीवी महाकल्पामध्ये 1.9 to 1.6 बिलियन इयर्स. त्याच्यानंतर लगेच 1.9 to 1.6 बिलियन इयर्स. काय झालं? दुसरी रिफ्टिंग सुरू झाली, दुसरं कॉम्प्रेशन सुरू झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं आयलँड आर्क सुरू झालं आणि दुसरं सुचरिंग सुरू झालं. बिलकुल सेम जसं अरावली ओरिजिनला झालं तसं, पण थोडसा गुगली. कसं ते पाहूया. दिल्ली ऍक्टिव्ह रिफ्टिंग व्हायला लागली, पुन्हा विलग. दोन सेपरेट झाले, मारवार क्रेटॉन आणि बुंदेलखंड निस कॉम्प्लेक्स. हा बीसीजी जो आधी तयार झाला होता तो दूर व्हायला लागला.
ओपनिंग ऑफ सी बेसिन, कुठली? दिल्ली सी बेसिन ही आता ओपन व्हायला लागली, म्हणजे पुन्हा असा है ना तयार झाला, भूद्रोणी तयार झाली. याच्यात सेडिमेंटेशन कोणाचं? दिल्ली सुपर ग्रुपचं. हे जायला लागलं. मग कॉम्प्रेशन होताना लक्षात घ्या, आता मारवार क्रॅटॉन आतमध्ये जायला लागला, सबडक, आणि बुंदेलखंड वर यायला लागला. बरोबर आहे? मारवार खाली जायला लागला, बुंदेल. आता हा वर जात आहे, हा खाली येत आहे. हा वर जात असल्यामुळे हा भाग, इकडचा भाग उंच झाला, इकडचा खाली राहिला है ना. त्याच्यामुळे रिफ्टिंग त्या साईडला झाली. आघात कंटिन्युअस चालला. दिल्ली ओरिजिन डेव्हलप झाली 1100 मिलियन इयर्स अगो, म्हणजे 1 बिलियन इयर्स अगो है ना. त्यानंतर सुचरिंग झाला, 2 क्रॅटॉन मार्क बाय द वेस्टर्न मार्जिन फॉल्ट. वेस्टर्न मार्जिन फॉल्ट हे आपण इकडे पाहिला ना आधी, ग्रेट बाउंड्री फॉल्ट इथे. आता इथे वेस्टर्न मार्जिन फॉल्ट, आणि सोबत लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, एम्प्लेसमेंट ऑफ फ्लूइड ओफिओलाइट सूट है ना. काय झालं की समुद्र तळाचा जो क्रस्ट होता इथला ओशन बेसिनचा क्रस्ट जो आहे, जो मॅन्टलच्या वर आहे, मॅन्टलच्या वर आहे, तो क्रस्ट वर येऊन गेला, ओपन झाला. आणि त्या ओपन झाल्यामुळे वर क्रस्ट आला, त्याला आपण काय म्हणतो? ओफिओलाइट. त्याला काय म्हणतो आपण? ओफिओलाइट है ना. आणि सूट म्हणजे 2 प्रकारचे खडक आले इथे, 2 प्रकारचे, म्हणजे ग्रॅनाइट पण आला आणि रिओलाइट पण आला है ना. 2 प्रकारचे खडक आले, एकाच गटातले एकत्रित वर आलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे ग्रॅनाइटचे रिज जो आहे असे पर्वत मोठे मोठे हे आपल्याला दिल्ली साईडला दिसून येतात. क्लिअर? लक्षात आलं? सेम सारखी प्रक्रिया आहे जशी अरावली ओरिजिनीची आहे. क्लिअर? आता याच्यानंतर शेवटचा टप्पा, पोस्ट ओरोजेनिक इव्होल्युशन. शेवटचा टप्पा पोस्ट ओरोजेनिक इव्होल्युशन. याच्यामध्ये 2 बाबी घडून आल्या. एक बाब म्हणजे पुराणा बेसिन फॉर्मेशन. पुराणा म्हणजे इथे एन्शियंट है ना, पुराणा म्हणजे एन्शियंट, पॅलिओ एन्शियंट, पुराणा प्राचीन खोरे निर्मिती झाली. आणि दुसरा ऍसिड मॅग्मॅटिक इव्हेंट तयार झाले, ज्याच्यामध्ये ग्रॅनिटिक आणि रिओलॅटिक इव्हेंट्स तयार व्हायला लागले. आता बघा, लक्षात घ्या, पुराणा बेसिन फॉर्मेशन म्हणजे एक्झॅक्ट काय? अ ग्रुप ऑफ आयसोलेटेड सेडिमेंट बेसिन विथ अ थिक प्रोटेरोझोइक सेडिमेंटरी स्ट्रॅटा दॅट आर रिलेटिव्हली अनफॉर्म्ड ऑन इंडियन शील्ड. इंडियन शील्ड मध्ये टिकून असा दुसरसा राहिला तो वाला पाठ. हा बघा कुठे आहे, हा लक्षात घ्या, हा इकडे आपल्याला दिसते. कुठे आहे हा सेडिमेंट रॉक? पुराणा बेसिनचा हा भाग, हे ह्या साईडला. हा इकडे पण आहे आपला कुठले मारवार बेसिनचा पण हा पार्ट आहे इकडचा, आणि हा इकडचा पार्ट, हा पण इकडचा पार्ट. हे बघा पॅचेस आहेत, दिसतंय पॅचेस. हे पॅचेस तुम्हाला दिसून येतील. दॅट इज कॉल्ड एज अ पुराणा बेसिन फॉर्मेशन. मारवार बेसिनच्या साईडला आहे, इकडच्या साईडला. आणि विंध्या बेसिन, हे बघा विंध्या बेसिन हे आहे, हे आपल्याला विंध्या बेसिन्स दिसून येतात, जे बुंदेलखंड क्रॅटॉन्स मध्ये आहेत है ना. वेस्ट ऑफ द अरावली माउंटन रेंज हा मारवार एरिया आहे, आणि विंध्या बेसिनचे पॅचेस आपल्याला इथे दिसून येतात. ड्यू टू लार्ज डाऊनवॉर्फ क्रस्ट आफ्टर द दिल्ली ओरिजिन. हा केव्हा तयार झाला? विंध्याचा बेसिन हा दिल्ली ओरिजिनी नंतर. आणि मारवारचा बेसिन हा बिलकुल तिथे होलकॅनो आहे. कोणता होलकॅनो? मालानी होलकॅनो. हा एन्शियंट झाला, तो आतमध्ये दबून उभून आहे ना, सगळा होलकॅनिकच तर आहे इंडियन शील्ड. तर इथे जो आहे मालाने जो होलकॅनिक जो पार्ट होता, इग्नियस पार्ट, त्याच्यावर तो बसलेला आहे. काय? मारवार बेसिन बसलेला आहे. क्लिअर? लक्षात आलं? काही अडचण नाही. आता याच्यानंतर हा जो इव्हेंट आहे हा काय झाला? स्टॉप. आता ग्रोथ स्टॉप. आता ना रिफ्टिंग, ना सेडिमेंटेशन, ना अपलिफ्टमेंट. आणि त्याच्यामुळे मग एक्सटर्नल फॅक्टर त्याच्यावर डॉमिनेट झाले, आणि मिलियन इयर्स नंतर आता तो छोटा झाला, नाही तर हिमालयाच्या पेक्षा मोठा होता. क्लिअर? इव्होल्युशनचे टप्पे समजले? हे थोडंसं समजून घ्या. कधी कधी टर्मिनॉलॉजी काही
आसपे कधी मॅप काही विचारू शकतात, त्या अनुषंगाने मी डिटेल सांगायचा प्रयत्न केला. जिओग्राफी ज्यांचा ऑप्शनल आहे त्याच्यासाठी तर खतरनाक बाब बनून गेली आहे, काय टेन्शन नाही, तुम्हाला मस्त पैकी लिहिता येईल. ठीक आहे, बाकी अभ्यास करताच लाईक पण करा, शेअर पण करा. अभ्यास हे तर कराच, अभ्यास बी शेअर करत जा, ना व्हिडिओ बी शेअर करायचे, म्हणजे तुमचं बी ना मा बी जमते जुगाड. अभ्यास आले, ऑल द बेस्ट.